दिगंबरा दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा. मी विजय महादेव मलबारी देव गंभीर आश्रम येथे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी महाराष्ट्रामधून ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या शहरातून आलो आहे. आपल्या माहितीसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. हे श्री देव गंभीर आश्रम बडोद्यापासून 80 किलोमीटर आणि तिलकवाड्यापासून 15 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हे आश्रम परिक्रमावासियांसाठी आत्ता नवीन 2-3 वर्षापासून आणि आधुनिक पद्धतीचं सर्व बनवलेलं गेलं आहे. याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा. हा व्हिडिओ मी आपल्यासाठी टाकत आहे. मी विजय मलबारी, मी बदलापूरहून इथं आलो आहे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आणि हा व्हिडिओ मी आपल्या सर्वांसाठी दिगंबरा 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 श्री टेंबे स्वामी दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्री टेंबे स्वामी दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्री टेंबे स्वामी दिगंबरा. हे नर्मदा मातेचं मंदिर, शिव मंदिर आहे आणि दत्तगुरूंचं पण आहे. नर्मदा माता ह्याच्यामध्ये आहे. इकडे यज्ञ आहे, कुंड इथे, आणि हा सगळा तिथला तांदूळ साठा वगैरे सर्व धान्याचा सर्व साठा आहे. ही रूम आहे. ही सगळी ते आरती वगैरे होते संध्याकाळी, सकाळी 6 वाजता, संध्याकाळी 7 वाजता नर्मदेची आरती होते. हे सगळे भक्त आहेत. आमचे एक स्नेही होते आप्पा, जरा त्यांची तब्येत बिघडली त्यामुळे त्यांना जरा आराम करण्यासाठी आम्ही इथे पण झोपतो. आणि दुसरं दाखवतो ठिकाण, त्या ठिकाणी पण जागा आहे. जागा खूप मोठी आहे. इथे सगळं जेवणाचं हे आहे आणि जेवण तर महाराज स्वतः करतायत सर्व. सकाळी नाश्ता असतो, म्हणजे फराळ असतो, केळं असते, फळं असतात. त्यानंतर दुपारी 12 वाजता जेवण असतो. त्यानंतर परत संध्याकाळी चहा किती पण घ्या तुम्ही. ही महाराजांची खोली आहे इकडे, महाराजांचं सगळं आहे. आणि जेवण झाल्यानंतर इथलं हॉल आहे हा. इथे सगळं जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था आहे. इथे सगळे लोक आता पारायण झालं आहे, आता बसलेत सगळे सर्व. आणि आतापर्यंत 3 पारायण आणि आमचे हे कॅप्टन यांनी 3 पारायणं केली. 3 पारायण सतत राहणार आहेत ते इथेच. त्याच्यानंतर या ठिकाणी परत आपली याची सोय आहे सगळी. इथे सगळ्यांना बसायला, हे करायला, असं सगळं या खोली रूममध्ये सगळे बघा किती सुंदर आहे. महाराज पण आराम करतायत. फक्त दाखवतो तुम्हाला दुरून. आराम करतायत ते करू द्या. इकडे सगळं महाराजांची व्यवस्था आहे. त्यानंतर आता हे गुरुचरित्राचं पारायण चालू आहे, त्यासाठी सुंदर असा स्टेज बनवलेला आहे. ह्या स्टेजवर बसून सर्वांना इथे, ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी ह्या अशी व्यवस्था केलेली आहे वरती बसायची. त्यानंतर इथं बसण्यासाठी टिपॉय आणलेले आहेत. खाली बसतायत त्यांना असं इथे चौरंग आहेत, असे हे चौरंग आहेत खाली बसणाऱ्यांसाठी. त्याच्यानंतर अशी सगळी व्यवस्था आहे इथे बघा. पंख्याची व्यवस्था आहे, स्पीकर आहे, सर्व कूलर पण आहे. त्यानंतर हा परिसर आहे सगळा सुंदर परिसर एकदम. आणि 100% इथं आपल्याला ऑक्सिजन मिळतो. ओझोन खूप आहे हवेमध्ये. हे दत्तगुरूंची इथे हे आहे. सर्वांचे इथे गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर सर्वांनी इथे ठेवायचं असतं. आणि मग परत दुसऱ्या दिवशी जागेअभावी जरा रात्री कमी पडते, त्यासाठी इथे झोपण्याची व्यवस्था पण थोडी करावी लागते.
जास्त लोक असल्यामुळे ही बघा, हे आमचे एक नाही आहेत, नर्मदे हर. हां धिंगे म्हणून त्यांचे, पवार पाटील म्हणून आहेत. स्वच्छता वगैरे सगळं, आणि एवढा आवाज सुंदर आहे ना यांचं का ते संध्याकाळी जवळजवळ 5 ते 7 वाजे 2 तास पूर्णपणे इथे आपली याची सेवा चालू असते. कोण अभंग म्हणतो, कोण हे म्हणतो, असं सगळी व्यवस्था केलेली आहे तिथे. नामसेवा असते सगळी संध्याकाळी. सकाळी हरिपाठ आपल्या सकाळी हे असते, काकडा असतो. त्याच्यानंतर हे सगळं आणि सगळीची व्यवस्था, सुंदर व्यवस्था आहे बघा. इथे वाचण्यासाठी त्यांनी हे ठेवलं आहे, पण त्याच्यानंतर कोणाला जास्त वाचायचं असेल तर अशी आहे. परत हे सगळ्यांना असं नाहीत व्यवस्थित. इथे झोपण्यासाठी गादीची व्यवस्था केलेली आहे. सुंदर अशी हवा, सुंदर असं वातावरण, असं सर्व इथे असते. ही महाराजांची खुर्ची आहे, इथे महाराज बसतात. पण हे जेवण वगैरे जे आहे सर्व महाराज करतात. चहा महाराज बनवणार, जेवण महाराज बनवणार, सगळं महाराज करतात. आपल्याला काही करून देत नाहीत ते. सगळ्यांची व्यवस्था अशा प्रकारे ते करतात. आता तुम्हाला मैयाचं दर्शन दाखवतो. देतो आता मैयाचं दर्शन. बघा सुंदर अशी मैया जवळच अगदी धरून आहे बघा. या ठिकाणी सगळेजण स्नानाला जातात. अगदी सगळी व्यवस्था आहे इथे मस्त सुंदर. खूप मोठं पात्र आहे मैयाचं. आणि या ठिकाणी असं आहे बघा, आता इथे पण आहे, इथं सगळी सोय आहे बघा. आता ही पाण्याची, थंड पाण्याची व्यवस्था आहे, थंड पाण्याची व्यवस्था. त्याच्यानंतर ही ते बघा अशी सगळी व्यवस्था आहे. सुंदर वातावरण. किती आतमध्ये कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आहे. त्याच्यानंतर इथं बघा आता हे टॉयलेट बाथरूम पण किती सुंदर बघा, स्वच्छ एकदम सगळे. तुम्हाला कमोड पाहिजे कमोड, सगळं इथं गरम पाण्यासाठी आहे ना, सोलर लावलेलं आहे. त्यामुळे गरम पाणी इथं पाहिजे तर एवढ्यांना सगळ्यांना गरम पाणी मिळतं. बाजूचा परिसर पण खूप छान आहे बघा, सगळं जंगलाचा परिसर आहे. जंगल सगळं दिसेल तुम्हाला इकडे. सुंदर असं मस्त मनशांती मिळेल असं सगळं हा ठिकाण आहे. कधी जर आपल्याला यावंसं वाटलं तर केव्हाही आपण इथे येऊ शकतो. महाराजांनी सांगितले ज्याला इकडे यायचं आहे, 2 दिवस 4 दिवस 8 दिवस राहायचं आहे, ते फक्त महाराजांची परमिशन घेऊन आपण येऊ शकतो. आणि आपण ते ह्या ठिकाणी आपलं वास्तव्य करून आपण आपलं नामस्मरण, आपण आपली पोथी वाचन, पारायण जे काय असेल ते आपण या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारची सगळी व्यवस्था आहे इकडे. सगळं दुपारी मस्त असते. आता ही लोकं सगळे बाहेरून आलेली आहेत अशी. आता जरा थोडीशी काही नदी किराणी गेलेली आहेत सगळे असे. आणि हे महाराज आहेत दुसरे, ते इथे सगळी व्यवस्था करतात सगळी. बाकीचे साफसफाई करणं, देवाची पूजा करणं, आरती करणं, हे सगळं यांच्याकडे असते. अशा प्रकारे सगळं ते करत असतात, सगळ्यांची सेवा करतात. असं सगळं इकडे पण आहे. इकडे पण व्यवस्था आहे. इकडे पाण्याची व्यवस्था आहे. इकडे सगळं बघा किती सुंदर परिसर, फार सुंदर. नर्मदे हर, नर्मदे हर. सिस्टम बिगाड़ती है। नहीं सिस्टम मत बिगाड़ो माँ, सिस्टम मत बिगाड़ो। उधर से पाइप वो क्या है आमने सामने पुढे मिनटं बसावं, 2 मिनटं बसा म्हटलं.
अमृता वपुषे नमः। ओम सर्वज्ञाय नमः। ओम सर्वतोमुखाय नमः। ओम शूलभाय नमः। ओम सुव्रताय नमः। ओम सिद्धाय नमः। ओम शत्रुजिच्छतापनाय नमः। ओम नग्रोदकुदुम्बराय नमः। ओम स्वत्थाय नमः। ओम चानुरंग्रनिषुधनाय नमः। ओम हे महाराज, हे राजू महाराज आहेत. हे आता मैयाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी चाललेले आहेत. आपण आता मैयाला नैवेद्य अर्पण करूया. हे आपले राजू महाराज आहेत. आपल्या आश्रमातून, देवगंभीर आश्रमातून नैवेद्य नर्मदा मैयासाठी अर्पण केला जातो. तो नैवेद्य घेऊन ते आता नर्मदा मैयाच्या किनारी आलेले आहेत. आता ते आपलं आचमन करून आणि आता मैयाला नैवेद्य अर्पण करतील. नर्मदे हर. आता ते सूर्याला अर्घ करतायत आणि नर्मदा मैयाला प्रार्थना करतायत. हा सर्व नर्मदा मैयाचा किनारा खूप मोठा पात्र आहे. बघा कसे मासे आणि जलचर सगळे एकत्र झाले नर्मदा मैयाचा. हे बघा, हा नैवेद्य नर्मदा मैयाला आता ते अर्पण करणार. नैवेद्य दाखवला जात आहे आणि हा नैवेद्य आता नर्मदा मैयाला ले चालू आहे. चालू आहे. आओ इधर गिरो, इधर से आओ ने. पहुंच गए. बघा कितना है. कैसा आ रहे हैं सब जलचर. हाँ हाँ, आ रहे हैं. अर्पण करो. आता ते प्रार्थना करतायत. प्रार्थना करून मग ते मैयासाठी नैवेद्य अर्पण करतील. सर्व नैवेद्य एकत्र करून आता थोडं थोडं खाऊ घालतील. त्याचे सर्व जलचर खाण्यासाठी हाजीर होऊन आणि हा नैवेद्य भक्षण करण्यासाठी कसे येत आहेत. नर्मदा मातेच्या स्वरूपात सर्व जलचर जमा झाले. आता खूप सुंदर दृश्य. हे आमचे महाराज आहेत, स्वामी गजानंद महाराज. यांचं इथे देवगंभीर आश्रम आहे. या देवगंभीर आश्रमामध्ये परिक्रमावासियांची पूर्णपणे सोय केली जाते. त्यानंतर आता 1 महिना
पूर्ण गुरुचरित्राचं पारायण चालू राहणार आहे. 108 सभासद या ठिकाणी बसून 108 गुरुचरित्राचं पारायण होणार आहे. त्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे ती पूर्णपणे पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये ती दाखवण्यात आलेली आहे. दोन्ही व्हिडिओ बघा. ह्या ठिकाणी सर्व व्यवस्था महाराजच करतात. महाराजांच्या परमिशनशिवाय इथं येणं नाही. किती दिवस यायचे, काय यायचे ते महाराजांना विचारून महाराजांची परमिशन घेऊन आपण इथे राहू शकतो. महाराज खूप आनंद आपल्याला देत आहेत. महाराज खूप सेवा करत आहेत. आपण फक्त येऊन आपले आचरण आणि आपली जी इथली सेवा आहे ती करून आपण व्यवस्थित राहायचं आहे. एवढं सगळं महाराज आपल्यासाठी करत आहेत. त्याप्रमाणे असे सगळे दुसरे पण अजून आपल्याला आहेत. हे सगळे इथं आता परिक्रमावासी नाही, हे सगळे आता गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी आलेले आहेत. आता पारायणाचा प्रोग्राम झालेला आहे आणि आता हे सगळे थोडा वेळ आता निवांत बसले आहेत. अशा प्रकारे मी विजय मलबारी, मी बदलापूरहून इथं आलो आहे गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी. आपल्यासमोर असलेले गृहस्थ हे गोपाळभाई नावाचे गृहस्थ आहेत. हे देव गंभीर आश्रम या आश्रमासाठी त्यांनी जागा ही त्यांना दिलेली आहे. यांची ओळख आमची नसताना आमचे सहकारी अप्पा जोशी यांची तब्येत थोडी बिघडल्यामुळे त्यांना आम्ही रात्री 9 वाजता इथून तिलकवाड्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्यांना महाराजांनी फोन केला. आमच्या अगोदर ते तिथं हॉस्पिटलमध्ये हजर झाले आणि त्यांनी सर्व व्यवस्था करून अप्पांची गोळ्या औषधं देऊन व्यवस्थित त्यांना परत गाडीने तिथपर पाठवले. कुठल्याही प्रकारची त्यांनी गाडीचे पैसे घेतले नाहीत, डॉक्टरांनी पैसे घेतले नाहीत. एवढं त्यांचं सर्व खूप मोठं कार्य चालू आहे. जर आपण या एरियामध्ये, तिलकवाडी एरियामध्ये जर कधी आलात आणि आपल्याला जर काही अडचण आली तर आपण जरूर त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांचा संपर्काचा पत्ता आहे, त्यांचा संपर्काचा नंबर आहे, फोन नंबर 97 73 20 77 24. हा नंबर आपण जर लावला तर ते आपल्याला ताबडतोब कुठल्याही प्रकारची मदत करण्यासाठी तत्पर असतात. त्यांचा सेवाकार्य खूप मोठा आहे. ते काय आजच ते करत नाही, खूप वर्षापासून त्यांचं हा सेवाकार्य चालू आहे. आपल्याला जर अनुभव घ्यायचा असेल तर आपण कधी या एरियात आला तर त्यांच्याशी जरी काम नसला तरी 2 मिनटं त्यांना भेटून त्यांच्याशी आपण चर्चा करू शकतो, त्यांना मिळू शकतो. देव गंभीर आश्रमाचे जे आमचे महाराज आहेत, स्वामी गजानन महाराज यांच्यासाठी त्यांनी ही जागा मोफत दिलेली आहे. त्या जागेवरती हे महाराज आश्रम चालवतात. सर्वांना या आश्रमामध्ये राहण्यासाठी आणि जेवणासाठी सर्व व्यवस्था मोफत केली जाते. त्यासाठी जरी कोणाला काही मदत करायची असेल, काय करायचं असेल तरी ह्या नंबरवर, महाराजांच्या नंबरवर जरी आपण फोन करून सांगितलं तर आपण आपल्या जे काही थोडेफार मदत असेल ती आपण करू शकतो. ही मदत केल्यानंतर आपल्याला जो काही मानसिक समाधान मिळेल तो आपण त्याचं आपल्याला नंतर समजेलच. नर्मदे हर.